शेतकरी मित्रांनो, गाव आलेवाडी, तालुका अकोट, जिल्हा अकोला, श्री शुभम वानखेडे आमचे शेतकरी बंधू यांच्या शेतावरील हा विजेता कापूस वाण 28 जूनची पेरणी. शेतकरी मित्रांनो, उशिराची पेरणी होती. कोरडवाहूमध्ये एकरी 5 बॅगी त्यांनी म्हणजे सघन लागवड पद्धतीमध्ये हा विजेता कापूस वाण त्यांनी पेरणी केलेला आहे. आणि आपण बघू शकता की हा विजेता कापूस वाण या ठिकाणी एक वेचा त्यांचा झालेला आहे, परंतु सुद्धा याची कपाशीची क्वालिटी आपण बघा, एकदम पांढरा शुभ्र असा उच्च प्रतीचा कापूस की ज्यामध्ये स्टेपलसुद्धा 28.5 mm प्लस, तसेच जिनिंग आउट टनसुद्धा 38% जास्त असा हा विजेता कापूस वाण कमी फवारणीमध्ये कमी व्यवस्थापन म्हणजे कमी खर्चामध्ये शाश्वत उत्पादन देणारा, चांगलं उत्पादन देणारा हा विजेता कापूस वाण. शेतकरी मित्रांनो बघा, या खारपान पट्ट्यामध्ये कमी फवारणीच्या वाणाला पसंती असते. सघन लागवड पद्धतीमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड होते. अशा सघन लागवडीसाठी उपयुक्त असा हा विजेता कापूस वाण. अतिशय चांगली चर्चा या कापूस वाणाची अकोला जिल्ह्यामध्ये, दर्यापूर या खारपान पट्ट्यामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये या विजेता कापूस वाणाची होत आहे. आणि आता लगभग शेतकऱ्यांची 1 वेचणी 2 वेचणीपर्यंत आतापर्यंत कापूस शेतकऱ्यांच्या घरात आलेला आहे. तर 2 वेचणीपर्यंत साधारण 8 क्विंटल 9 क्विंटलपर्यंत विजेता कापूस वाणापासून प्रति एकर आतापर्यंत शेतकऱ्यांना कापूस मिळालेला आहे. आणि बहुतांश शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की निश्चितच विजेता 12 क्विंटल 13 क्विंटल 15 क्विंटलपर्यंत निश्चित शेतकऱ्यांना पिकणार आहे. तर बघा शेतकरी बंधूंनो, हा विजेता कापूस वाण बघा, बुडापासून शेंड्यापर्यंत हे बोंड बघा. आणि बोंडाची साईज पण मोठी, वजनी कापूस आहे आणि वेचायला खूप सोपा. या ठिकाणी आलेवाडीला पीक पाहणीचा कार्यक्रमसुद्धा आहे. बघा शेतकरी बंधूंनो, शुभमदादा वानखेडेसुद्धा अतिशय समाधानी या विजेता कापूस वाणापासून आहेत. बघा शेंडे खुडल्याचा परिणाम पण बघा, वरतीच 15-20 बोंड त्याला परिपक्व झालेले आहेत. आणि वजनी हा कापूस, वेचायला खूप सोपा आहे, कमी फवारणीमध्ये येतो. तर अवश्य आपल्या गावामध्ये आपण सभासद नोंदणीच्या माध्यमातून विजेताची निवड करा आणि भरघोस असं उत्पादन, शाश्वत उत्पादन ज्याला आपण म्हणूयात, तर या विजेता कापूस वाणापासून आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो बघा, हा विजेता 858 विजेता.